चला मॅचला सुरुवात होते. करून जाण्याची वाच राहणारी लांब मास जोहार महान आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं का भल्या भल्यांचे झुकते खाली मान. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये मानाचा मुजरा मॅचला होते सुरुवात. एका बाजूने आहे टीम गावदी स्फोट शिलोत, दुसऱ्या बाजूने आहे जीवदानी स्फोट गिरीज. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर यॉर्कर बॉल जरूर पाहायला मिळाला. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज संतोष डावळेचा. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर संतोष डावलेनं विकेट मिडन ओव्हर हाताळली होती. एक लेजंड प्लेअर आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती अनेक धडे देखील त्यांनी गिरवलेत. यंगस्टार पापडीच्या माध्यमातून देखील चांगलं मोठे क्रिकेट त्याने देखील खेळले आहे. यावेळेस आपण पाहतोय त्याच्या विरोधामध्ये चांगला फटका आहे प्रवीण परेटचा. परंतु एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहतोय. दोनने मात्र सुरुवात जरूर झाली आहे या पहिल्या इनिंगची. प्रवीण परेट मागच्या सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. 6 षटकार, एक महत्वाचा चौकार करून 10 बॉल मध्ये 35 बनवल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता मागच्या मॅच मध्ये. आणि त्याच उद्देशाने त्याच जोशाने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हे दोन खेळाडू मोठी धावसंख्या रचण्यासाठी उतरलेत. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या 3 ओव्हर मध्ये 2 तर आलेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या फटक्यापासून निश्चितच वाचायचं असेल तर संतोष डावले या गोलंदाजाकडनं काहीतरी शिका. कशा पद्धतीचा हा चेंडू हाताळला जातोय. कारण या ठिकाणी आपण पाहिलं हे दोन प्लेयर जे सलामीला आलेत त्यांनी मात्र चांगली सलामी जरूर करून दिले प्रत्येक सामन्यामध्ये. परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजी खूप चांगली राहिले आहे संतोष डावले या गोलंदाजाची. यावेळेस आपण पाहिलं तर रनअप मध्ये थोडासा मात्र चुकला गेलाय डेड बॉल. यावेळेस निश्चितच बांधून ठेवले बॅटरला. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय, फक्त 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने चेंडूवरती आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते, फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या कड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त 3 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र एक जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल फलंदाज ललित भुवरला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळालेत. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या टप्प्यावरती या ठिकाणी टाकला जातोय. मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये, विविधता देखील पाहायला मिळते. हा चेंडू निश्चितच बॅटच्या रडार मध्ये टाकला गेला ओव्हर पिच आणि पुरेपूर त्याचा फायदा उचललाय आणि ठोकलाय लॉंग ऑफच्या वरून. हा षटकार मिस्टर ललित भुवर इन फायर. धावसंख्या 9. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो या दोन खेळाडूकडनं. जे चांगले चेंडू होते त्यांचा मात्र सन्मान केला गेला आणि जे खराब चेंडू आहेत त्यांच्यावर मात्र आक्रमण केलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 9. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरिता गिरीज एक्सप्रेस मिस्टर राकेश चौधरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हटलं जाताना नशा करायची असेल तर कष्टाची करा, तर तुम्हाला आजार झाला तो देखील यशाचा होईल. या ठिकाणी कष्ट करताना दिसत आहेत टीम गावदी स्फोट शिलोतर. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय राकेश. यावेळेस पहिला बॉल हा वेगवान होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफस्टम्पच्या बाजूने निघणारा होता.
थोडासा कट जरूर झाला होता या ठिकाणी बॉल आणि एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचते 10 या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. शतरक्षक त्या ठिकाणी होता मयूर आणि एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. म्हटलं जातं नशिबाचे सगळेच पाशे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाहीये, पण जसे पडतील त्या परिस्थितीतून आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच. आणि सध्या तरी असाच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. म्हटलं जातं गती हलू असली तरी चालेल पण ती प्रगतीकडे असावी. आणि सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर थोडी गती आहे, हलू आहे, परंतु प्रगतीच्या वाटेनुसार चालत आहे. सध्या तरी मी तर म्हणेन टीम गावदेवी स्फूट शुलतर, कारण चांगला खेळ जरूर या ठिकाणी केलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केला समोरच्या दिशेनं. शतरक्षक आहे, जज करतोय पकडला जाईल की काय झेल. यस, पकडला जातोय. पहिला विकेट डाऊन. प्रवीण परेड डगआउटच्या असरला जाईल. यावेळेस आपण पाहिला तर षटकार या ठिकाणी पेश केलाय. फलंदाज अजयच्या बॅटमध्ये हा षटकार येतोय. चेंडू बघतोय आपण पुन्हा एकदा. बॉल जातोय मिड ऑफच्या लॉगॉनच्या दिशेला. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. आणि 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 21 धावा. तर हा चौकार येतोय 137वा चौकार या टुर्नामेंटचा. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू विकेट काढण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि माझ्या मताने एकच धावेची गरज आहे, कारण ललित सारखा फलंदाज आपण मैदानामध्ये बघतोय ज्याने आजच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 हाफ सेंचुरी ज्याच्या बॅटमधून आलेला असा हा फलंदाज आहे. याला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं आहे. बघा अप्रतिम फॉर्म मध्ये आहे ललित भवर. आजचा दिवसाचा जो विचार केला तर या फलंदाजाच्या नावावर आहे. मला वाटते षटक क्रमांक 2 सुद्धा संपलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 22 धावा. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
तर चला वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक या पुढचा चेंडू घुटना ते एक तमाशा देख बॉल जातो लोगांच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि या टुर्नामेंट मधला एक 283 वा षटकार. म्हणजे 282 वा षटकार आहे हा या टुर्नामेंट मधला. धावसंख्येचा विचार करायला गेला तर या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 28 धावा. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा तिसऱ्या दिवसातला अंतिम 4 मध्ये कुठला संघ पोहोचतोय. एका बाजूने बघतोय गावदेवी शिलोत्तर ये तर दुसऱ्या बाजूने बघतोय जीवदानी स्पोर्ट गिरीज संघ. पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक जातोय आणि अशा प्रकारे झेलचीच्या रूपाने पुन्हा एकदा गडी बाद होताना दिसते आपल्याला. तर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 28 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईन होते. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी महेंद्र जाधव बघा डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला हवेची सुद्धा साथ आहे. बघूया काय होते या षटकामध्ये. मयूर राईट मोवर विकेटचा मारा करेल. अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची सांगता होते. जर ललित याचा विचार करायला गेला ना तर आजच्या दिवसामध्ये 3 सामने खेळलेला आहे. हा 4था सामना असेल पण ते तिन्ही सामन्यामध्ये नाबाद राहिलेला हा क्षेत्र फलंदाज आहे. परंतु यावेळी जर विचार करायचा गेला तर नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण ललित याला बघतोय. मयूर पुन्हा एकदा यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. धावसंख्येवर मध्ये बघितलं तर धावा झालेल्या आहेत. त्या धावफलकावर 29 धावा. चांगली गोलंदाजी जर बघायला गेलं तर गिरीश संघाकडून झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर 9 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या होत्या. परंतु तिसरं षटक मयूर याच्या मार्फत. यापुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चांगला चेंडू होता परंतु मिड विकेट मिड ऑनच्या दिशेला ढकलून दिला. चेंडू शतरक्षक आहे आणि एकाच जागेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 31 धावा. अजूनपर्यंत बघायला गेला तर 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडू मध्ये एखादा जरी मोठा फटका आला तरी सुद्धा सेकंड इनिंग वेळी ज्यावेळी आपण बघेन की शिलोत्तर संघ गोलंदाजी करायला येईल त्यावेळी एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. पुढचा चेंडू बॉल बघतोय आपण मिड विकेटच्या दिशेला मिड ऑनच्या दिशेला येतो. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. ललित जातोय डेंजर झोन मध्ये पण ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल यावेळी. तर ह्या चेंडूवर या 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. पर्यंत शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तेवढा चांगला थ्रो. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर लागली गेली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी. जीवदानी स्पोर्ट गिरीज संगारा
34 धावा झालेल्या आहेत आणि 35 धावांचं एक लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी. तर 35 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी बघतोय जीवदारी स्पोर्ट गिरीश संघाची. आकाश आणि संतोष अशी सलामीची जोडी आहे. स्ट्राईक चॅनवर आपण आकाश याला बघतोय आणि नॉन स्ट्राईक चॅनवर संतोष याला बघतोय. तर गावदेवी शिलोत्तर संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं शतक टाकण्यासाठी सज्ज होते मिस्टर राकेश. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. तर आकाश धाडवी याच्या मॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या बघतो आपण 6 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं गेलं. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. एक जबरदस्त सुरुवात झालेली आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर पोहोचलेली आहे ती 12. काय सुरुवात झालेली आहे यावेळी आकाश धाडवी याच्या बॅटमधून आलेले हे 2 षटकार आणि थोडस विचार करायला लावला. या षटकाराच्या नंतर आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर संघाला धाव बघायला गेलो तर प्रथम फलंदाजी करताना 34 धावा या धावफलकावर लावल्या गेल्या आणि 35 धावांचं हे लक्ष्य पूर्ण करायचं वेळी बघतोय आपण आकाश धाडवी सारखा एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघतोय ज्याने 2 चेंडूवर लगातार 2 षटकार मारलेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 12 धावा.
या षटकाराची हॅट्रिक पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळते की काय. या पुढचा चेंडू कार्पेटच्या साह्याने बॉल जातो डीप क्षेत्रकावरती झिजाळा. 2 क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकाला चाकून चेंडू सीमारेषेच्या पार जातोय 4 धावांसाठी. तर या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 16 धावा. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू अप्रतिम शॉट असेल. बॉल जातो पॉइंटच्या वर सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. एक जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाला. आकाश धाणवी याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. तर खेळाडूंना सुवर्ण संधी. षटकाराची हॅट्रिक साजरी केली गेली तर शिवाजी भुरे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. या षटकाचा विचार करायला गेला तर ह्या षटकामध्ये 3रा षटकार आणि फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला नशियात दाखवून दिलेले. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. क्या बात है भाई, ये कौन सी चक्की का आटा खा के आया है, रुकने का नाम ही नहीं ले रहे. या 6 धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 28 धावा. 35 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 5 चेंडूमध्ये धावसंख्येचा विचार करायला गेला तर धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 28 धावा. तर षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे शिवाजी भुरे यांच्याकडून. बघा, एक जर षटकार आला तर लगेच 500 रुपयाचा मानकरी ठरेल आकाश धाणवी हा फलंदाज. या षटकाचा विचार करायला गेला तर या षटकामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार लागलेला आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या 29 धावा, सॉरी 28 धावा. राकेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला. चेंडू गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला पकडला. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावांचा पाठलाग करताना धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 28 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील 7. बघा काय फलंदाजी झालेली आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. बघा अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी आपण 2 संघ बघतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बघतो गावदी स्पोर्ट सिलोतर संघ ए, तर दुसऱ्या बाजूने बघतो जीवदानी स्पोर्ट गिरीज. 12 चेंडू आणि 7 धावेची गरज. यावेळी गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण प्रवीण परेड याला बघतोय. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी स्ट्राईक साइडवर आपण बघतोय संतोष डावळे. यावेळी बघा आपण सर्कल मध्ये बघतो ऑफ साइडच्या दिशेला 3 क्षेत्ररक्षक आहेत. त्याच नंतर बघतो ऑन साइडच्या दिशेला सर्कल मध्ये 1 क्षेत्ररक्षक बघतोय. लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, त्याच्यानंतर लॉग ऑन सीमारेषेवर आहे. डीप एक्स्ट्राकावरचं क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावाची गरज. यावेळी बघतो आपण एसटी रक्षक सुद्धा थोडासा जवळ आलेला आहे. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय. क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि अशा प्रकारे ह्या चेंडूवर एकच धाव येते. बघा दुसरी धाव झाली असती तर यावेळी संतोष डवळे याने एकाच धावेवर समाधान मानावं असा विचार केला होता. कारण मला वाटतं फिनिश करायचा असेल तो महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये असंच काहीतरी विचार असेल मिस्टर आकाश धाणवी याचा. या पुढचा चेंडू इनसाइड एज घेऊन जातोय चेंडू, पण तो चांगला क्षेत्ररक्षक होते. स्लिपच्या दिशेला आपण बघतो एक क्षेत्ररक्षक आहे. जो क्षेत्ररक्षक थर्डवेलचा होता तो क्षेत्ररक्षक यावेळी आपण बघतोय सर्कल मध्ये सजवून ठेवण्यात आलेला होता आणि त्याचाच फायदा मिळतोय. निर्धार चेंडूची सांगता प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार.
आता मात्र 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 33 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो दीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, पण तो क्षेत्ररक्षकाला निवडला जातो. यावेळी आकाश दानवी सारखा फलंदाज बाद होताना दिसते आपल्याला. बघा जर विचार करायचा गेला ना, जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे. गावदेवी शिलोत्तर संघाचा पूर्ण दिवसामध्ये चांगली फलंदाजी करतोय, पण तो शेवटच्या क्षणामध्ये हा संघाने बघायला गेलो तर विरारच्या सामन्यामध्ये सुद्धा बघायला गेलो, विरार येथे एक स्पर्धा आयोजित केली होती, त्या सामन्यामध्ये सुद्धा बघायला गेलो तर शेवटच्या सामन्यामध्ये बघायला गेलो तर हा संघ पराभूत होतोय. आणि पोमलला सुद्धा असंच झालं. या संघाचं 4 चेंडूमध्ये 1 धाव आलेली नव्हती. आणि आता मात्र पुन्हा एकदा तसंच बघायला मिळतंय. ललित सारखा फलंदाज होता, परंतु त्याला नॉन स्ट्राईकच्या एंडवर राहायला जास्ती स्ट्राईक मिळाली नव्हती या सामन्यामध्ये. आणि आता मात्र थोडासा अडचणीत आलेला आहे गावदेवी शिलोत्तर ए संघ. जिंकण्यासाठी 2 धावेची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर राकेश चौधरी. 1 डाऊन मध्ये प्रवीण गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षकाला निवडलं जातंय. बॅक टू बॅक गडी मात्र बाद होताना दिसतोय. बघा जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 2 धावेची गरज आहे. हॅट्रिकला चान्स. यावेळी विकेटची हॅट्रिक प्रवीण परेड याला. सात चेंडू आणि 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मयूर भोईर. नंबर 4चा फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. त्याचं कारण की मागच्या चेंडूवर आपण बघतोय राकेश याला बाद होताना. यापुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय चेंडू. 1 धाव पूर्ण केली गेली आणि अशा प्रकारे दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. आणि अंतिम 4 मध्ये पोहोचणारा संघ ठरतोय या 3ऱ्या दिवसामध्ये जीवदानी गिरीज संघ. अभिनंदन 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 जीवदानी गिरीज संघाला आणि हार्ड लक गावदेवी शिलोत्तर ए संघाला. अशा प्रकारे बघतोय आजचा 3रा संघ ठरतोय सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये पोहोचणारा जीवदानी गिरीज. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल मिस्टर आकाश धाणवी. जो सलामीला आलेला फलंदाज होता आणि 32 धावा ह्या धावफलकावर लावल्या होत्या विजयासाठी. 35 धावांचं लक्ष असताना एक मोलाचा वाटा ज्याचा ठरलेला आहे तोच फलंदाज ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर आकाश दानवी.